अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आता आपल्याला 5 एप्रिल पापमोचन एकादशीला कोणकोणत्या आपल्याला चुका टाळायच्या आहेत आणि ह्या दिवशी भगवान विष्णूची पूजा कशी करावी आणि भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याकडून जो पाप कळत न कळत आपल्याकडनं घडलेला आहे, तर ह्या पापमोचन एकादशीच्या दिवशी त्या पापापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया। चला, प्रत्येक व्यक्ती 100% बरोबर नसते। कळत न कळत आपल्याकडनं काही चुका होत असतात। आपल्याकडनं पाप होतो। पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा पापापासून मुक्ती मिळण्यासाठी पापमोचन एकादशी व्रत केले जाते। होळीनंतर येणारी आणि पाडव्याच्या अगोदर येणारी फाल्गुन महिन्यातल्या येणाऱ्या एकादशीला आपण पापमोचन एकादशी म्हणत असतो। पापांचा नाश करण्यासाठी पापमोचन एकादशीचे व्रत आपल्याला करायचे आहे। व्रत करायचं आहे। व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते। पापाचा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते आणि हे व्रत अतिशय पापापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रभावशाली हा एक पापमोचन एकादशीचा व्रत आहे। फाल्गुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते। त्यांना याला पापमोचन एकादशी सुद्धा आपण म्हणतो। पापमोचन एकादशी यंदा शुक्रवारी 5 एप्रिल रोजी येत आहे। धार्मिक शास्त्रानं हे व्रत 80 वर्षे पाळण्याचे नियम आहे, परंतु सध्या या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्याला असे करता येत नाही। जेवढं होईल तेवढे दिवस आपण ह्या एकादशीचे व्रत आपण करायचं आहे। पापमोचन एकादशीचे विष्णू चतुर्भुज स्वरूपाची पूजा करायची असते। एकादशीच्या दिवशी स्नान करून संकल्प करून आणि 16 प्रकारचे साहित्य वापरून भगवान विष्णूची पूजा करायची आहे, म्हणजे षोडोपचार पूजा करायची आहे। 16 प्रकारचे वस्तू भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला वस्तू वापरायच्या आहेत। दशमीच्या तिथीच्या रात्रीपासून हे व्रत सुरू होते आणि रात्री झोपल्यापूर्वी एकादशीचे व्रत स्मरण करावे। नंतर मग दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे। स्नान करून एकादशीचा व्रत संकल्प करून श्रीची म्हणजे भगवान विष्णूची पूजा करावी। भगवान विष्णूला तुळशीचे पाने, फुले, चंदन अर्पण करावे। उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा आणि यानंतर विष्णू शस्त्राचे पाठ करावे आणि पूजा केल्यानंतर भागवत कथेचा पाठ करावा। 11वा अध्याय किंवा 15वा अध्याय वाचावा। ह्या दिवशी आपल्याला जमेल तसे दान वगैरे करून व्रत पूर्ण करावे। ह्या व्रतामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होते। पौराणिक कथेनुसार पापमोचन एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नाहीसे होतात। ह्या एकादशीला अनेक महत्त्व आहे। ह्या व्रताचे मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात। या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षांची दारे खुले होतात। बघा, पापमोचन विषयी एक मी व्रताची ही कथा एक सांगते, तुम्ही लक्ष लावून ऐका। एकदा देवराज इंद्र चित्ररथ वनात गंधर्व आणि अप्सरासोबत फिरत होते आणि च्यवन ऋषीचे पुत्र तेजस्वी ऋषी देखील त्या वनात तपश्चर्या करत होते। मंजू घोष नावाच्या अप्सरेने त्याला मोहित केले आणि अनेक वर्ष त्याच्या सोबत घालवली आणि एके दिवशी मंजू घोष परत जाऊ लागली। तेव्हा तेजस्वी ऋषीला समजले की त्यांची तपश्चर्या भंग पावली आहे। मग त्यांनी अप्सरेला पिशाच्ची होण्याचे शाप दिला। मग मंजू घोषाच्या विनंतीनंतर त्यांनी तिला फाल्गुन शुक्ल एकादशीच्या विधीनुसार उपवास करण्यास सल्ला दिला आणि ज्यामुळे तिची पापे मुक्त होतील आणि तिला तिचे मूळ स्वरूप परत मिळेल।
तेजस्वी ऋषी आपले वडील ऋषी च्यवन यांच्याकडे गेले. मग ती मंजू घोषने हा व्रत केला आणि ती स्वतःच्या रूपामध्ये आली. तर एवढं महत्त्व या एकादशीच्या व्रतमध्ये आहे. तर ह्या दिवशी आपल्याला एकादशीचं व्रत करावे. आपली प्रकृती चांगली असेल तरी शक्य असेल तर करा, प्रकृती चांगली नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण ह्या दिवशी आपल्याला भात खायचं टाळायचं आहे. भात खाल्ल्याने सुद्धा आपल्याला खूप काही ह्याचा पाप लागत असतो. व्रत जर आपण नाही करत असाल तर आपण तांदळाचं सेवन करायचं नाही. तांदळाचं सेवन केल्याने आपल्याला ह्या एकादशीचं तर पुण्य भेटतच नाही, पण आपण पापाची भागीदारी बनतो. आणि पापमोचन एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला स्पर्श करायचं नाही आणि जलसुद्धा अर्पण करायचं नाही. भगवान विष्णूसाठी तुळशी माता ही निर्जला व्रत करत असते, म्हणून तुळशी तोडायची पण नाही आणि पाणी पण अर्पण करायचं नाही, स्पर्श पण करायचं नाही. दुरूनच हळदी कुंकू लावून आपण तुळशी मातेला प्रार्थना करायची आणि विनंती करायची आहे. आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करायचे असतात, म्हणून आपण 4 तारखेच्या दिवशीच तुळशीपत्र तोडून घ्यायचं आहे. नाहीतर मग आपण दुकानावरनं विकत आणू शकता. पण एकादशीच्या दिवशी माता तुळशी मातेला स्पर्श करून तुळशी मातेचे पत्र तोडू नये. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी शक्य होईल तेवढे भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा गोरगरिबांना यथाशक्ती आपण दान धर्म करायचा आहे. ह्या दिवशी आपल्या पितरांना सद्गती व्हावी म्हणून आपण यथाशक्ती त्यांचं स्मरण करून आपण गोरगरिबांना दान करायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपले पितृ संतुष्ट होतात. एकादशी दिवस आणि भगवान विष्णूला समर्पित हा दिवस आहे, म्हणून ह्या दिवशी भगवान विष्णूची जेवढे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं यथाशक्ती दिवसभर स्मरण करत राहायचं आहे. किंवा तुम्हाला ओम कृष्णाय नमः जो मंत्र तुम्हाला भगवान विष्णूचा मंत्र येईल किंवा ओम नारायणाय नमः जे मंत्र तुम्हाला येईल, ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्या पापापासून मुक्त होण्यासाठी दिवसभर भगवान विष्णूची सेवा पूजा करायची आहे आणि मंत्र स्मरण करत राहायचं आहे. तर अत्यंत प्रभावशाली हा दिवस आहे पापापासून मुक्ती प्राप्त होण्यासाठी आणि तसेच प्रत्येक कळत नकळत झालेल्या पापापासून मुक्त होण्यासाठी हा दिवस आहे. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक